मित्रांनो, मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल. आजपर्यंत जवळपास माझ्याकडे 60,000पेक्षा जास्त नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या पालक आणि विद्यार्थी यांचा ग्रुप आपल्याशी अटॅच आहे. 2016 पासून करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून 4200पेक्षा जास्त MBBSचे ॲडमिशन्सचं गायडन्स आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर करण्याचा संकल्प पूर्ण केलेला आहे. वास्तविक या ठिकाणी येण्याचा उद्देश, मी पेशानं डॉक्टर आहे, MD ॲनाटॉमी आहे. पहिला मुद्दा, मी प्रोफेसर आहे ॲनाटॉमीचा मेडिकल कॉलेजला. त्याचबरोबर माझं एक नर्सिंग कॉलेज आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, 25 बेडचं हॉस्पिटल आणि माझं मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. माझी दोन्ही मुलं MBBS गव्हर्नमेंटला पहिल्याच प्रयत्नामध्ये गेलेले आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी इकडे सरांकडून हे शिकण्यासाठी आलो आहे की माझ्याकडे येणारा फ्लो जो आहे तो एवढा ह्यूज आहे की तो मला कंट्रोल होत नाही. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, त्याचबरोबर याच्यासाठी मॅनपॉवर, त्याचबरोबर ट्रेनिंग स्टाफ, त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशन किंवा ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्येक, म्हणजे काय होतं की एवढा लोड येत आहे की माझं वय कमी होत सर, म्हणजे माझं आयुष्य कमी होत चाललंय. कारण माझ्यावरती एवढं प्रेशर आहे की तेवढे हँडल होत नाही. माझी सगळी म्हणून एकूण 13 ऑफिसेस, महाराष्ट्रामध्ये 11 आणि महाराष्ट्राबाहेर 3, असे 14 ऑफिसेस आहेत. सगळा जवळपास 25 ते 40पर्यंतचा स्टाफ आहे. आणि हे सर्व सरांकडून मोटिवेट घेण्यासाठी आलो आहे. एवढंच माझी ओळख. लक्षात ठेव एकच आता, सोडून जाताना माझा गाव, कधी माझ्या उंबरठ्यावर कोरले होते सक्सेस सिक्रेट तुझेच नाव. सर, तुम्ही आम्हाला या 2 दिवसामध्ये जे काय दिलंय ते मांडण्यासाठी माझ्यासारख्या शब्द भांडार असणाऱ्या माणसाला एक मिनिट पुरेसा नाहीये. मला खूप काही भारामधून घेऊन जायचं इथून. आमचं जे गाव आहे ते थोडंसं पेरीफेरीला येतं. तुम्हाला 1 लाख रुपये घेऊन जा माझ्याकडून म्हणून सांगितलं तर तुम्ही येणार नाही. कुठेतरी बेटावर जाईन पण मी तुझ्या माढ्याकडे येणार नाही असं वाटणार आमचं गाव. आणि इथून मी खूप भरभरून बाहेर ट्रक लावले. त्या ट्रकमध्ये ज्या गोष्टी एकत्रित भरून चाललेल्या आहेत ते भरायला सुरुवात आहे. त्यामुळे ते भरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे माझ्या स्पीचला पण 1 मिनिटापेक्षा थोडा जास्त वेळ लागेल. सर, मी एक नामे आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. कदाचित मला तुम्ही सगळेजण शिव्या देणार आहे, वेळ जास्त घ्यायला लागलो. आपल्या सर्वांना घरी जायचं. नेक आणि एखादी गोष्ट मनापासून श्रद्धेनं जर आपण केली तर तो बिझनेस 100% सक्सेस होतो. त्याचं ज्वलंत उदाहरण शून्यातून विश्व निर्माण करणारे माझे सर, आदरणीय रवींद्र भारती सर. मी तुमचा यूट्यूबचा खूप मोठा फॉलोवर आहे आणि तुमच्या सर्व यूट्यूबचे मी सर्व शेअर्स मी हे करतो. वास्तविक तुम्ही आम्हाला ह्याच्या अगोदरही खूप काही दिले. माझा पोर्टफोलिओ 10 लाखाच्या आतला होता, तो आता 44 लाखाचा झाला आहे आणि हे सगळे पैसे तुमचेच आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी एक नामे आहे, नाम्याची गोष्ट सांगणार. एका गावामध्ये एक नाम्या होता, म्हणजे नेक माणूस होता, स्वच्छ, प्रामाणिक, मनापासून सांगितलेली गोष्ट करणारा. वय वाढत चाललं, 25 वर्ष होत चाललं, लग्न करावं लागेल, कुठला तरी बिझनेस करावा लागेल, धंदा करावा लागेल. परंतु त्याच्याकडे काही विजन नव्हतं, लक्ष नव्हतं, पण खूप प्रामाणिकपणे आणि श्रद्धाळू होता. एखाद्या गोष्टीवरती काम करण्यासाठी खूप श्रद्धेनं काम करायचं. सगळे मित्र एकत्र आले, बाबा तुझं लग्न करावं लागेल, तुला काहीतरी एखादा व्यवसाय करावा लागेल. बरं काय करू बाबा? वडिलांकडून थोडंसं भांडवल घे आणि कापडाचं दुकान टाक. कापडाचं दुकान टाकायला लागतो. टाकल्यानंतर सर्व सामान वगैरे घेऊन मांडतात, दुकान चालू करतात. हा एकदम भोळा बाबडा, याला काहीच माहित नाही. आपल्यासारखे ट्रेनिंग प्रोग्राम त्यावेळेस जर नाम्याकडे असते तर कदाचित ही अवस्था आली नसती. त्याला ट्रेनिंग नव्हतं, त्याला काहीच माहित नव्हतं. तो धंदा चालू केला. 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, एकही गिऱ्हाईक आलं नाही. नंतर त्याचा मित्र त्याला येऊन म्हटला की बाबा किती विक्री झाली? नाही, विक्री नाही झाली माझी. अरे असं नसतं नाम्या. मग कसं? गावं कर, बाजार कर. लगेच गाठ बांधली, सायकलवर टाकली, बाजारला गेला. 1 बाजार केला, 2 बाजार केला. बाजारामध्ये सर्व सामान मांडून ठेवायला लागला. गिऱ्हाईक वाट पाहू लागला. एकही गिऱ्हाईक आलं नाही. नेकपणे सांगितलेली गोष्ट ऐकत गेला, परंतु तरीही गिऱ्हाईक आलं नाही. वडील दारात उभा राहिले होते. बाजार करून घरी आला. घरी आल्यानंतर
वडील म्हटलं किती विक्री झाली बाबा? नाही काही विक्री झाली नाही माझी. अरे बाबा नाम्या असं नसतं. मग कसं असतं बाबा? तू थोडंसं उधार वाटायलाच आहे. ठीक आहे काही काळजी करू नका. मी आता पुढल्या बाजारला जातो. बाजारात जातो सगळ्यांना सांगतो काही नाही माझं आजचं सामान आहे ना मला रोख कोणी द्यायचं नाही उधार. सगळेजण उधार. सगळेजण खूप गिराईक गोळा होतात. विचार करताय की आज का हा बरं उधार द्यायला लागलं. 1 पण रुपया न मागत घेतोय. तरी त्यांना काहीतरी शंका येते आणि त्याची एकही वस्तू कोणी घेत नाही. परत ती गाठ बांधतो. गावाकडे निघायला लागतो. वाटेत तहान लागते. पाणी पितो. जेवण करत असताना एका झाडाखाली थांबतो. थांबल्यानंतर ते जे सगळे जे कपडे आहेत ते वेगळ्या मोठ्या मोठ्या एका दगडांना घालून टाकतो. कुणाला पॅन्ट, कुणाला शर्ट असेल, कुणाला साडी, कुणाला लेडीज वेअर सर्व देऊन टाकतो. सर्व मोठे मोठे दगड तिथं असतात त्याला ते देऊन टाकतो उधार पैसे न देता आणि नेकपणे तो घरी जातो. प्रामाणिकपणे घरी गेल्यानंतर वडील दारातच उभा असतात. वडील विचारतात की दादा नाम्या किती सेल झाला? आज मात्र सगळी विक्री झाली. काही शिल्लक राहिलं नाही. बरं पैसे किती गोळा झाले? नाही तुम्ही तर म्हटलं होतं ना उधार. सगळे उधार देऊन टाकले. ठीक आहे मग पुढच्या बाजारात घेशील. पुढल्या बाजाराची वेळ आली. परत जातो. त्या दगडांच्या सगळ्याला विनवणी करायला लागते. बाबा दे बाबा माझा सगळा धंदा चौपट व्हायला लागला. मी प्रामाणिकपणे काम करतोय. दुकान टाकलं. भांडवल लागलं. श्रद्धेनं सर्व गोष्टी केल्या. पण तुम्ही मला काही पैसे दिले नाही. आज मला द्यावं लागतं. ते दगड काय ऐकत नाही. ते काही कपड्याचे पैसे देत नाही. परत एकदा घरी जाते. वडील भेटतात. किती वसुली झाली? नाही काही वसुली झाली नाही. मग काय करावं? अरे नाम्या असं नसतं. मग कसं करतो? ज्यांनी कोणी पैसे दिले नाही ना त्याला धरून बैलगाडी घेऊन जा आपली. त्यात घेऊन आपल्या खालच्या गोडाऊनमध्ये टाक. जातो पाया पडतो. बाबांनो तुम्ही सगळ्यांनी जर मला नाही ना वस्तू दिली, तुम्ही जर माझे पैसे नाही दिले ना, उधारी नाही दिली, तर मी तुम्हाला बांधून ना इलाज असतो मी हा बैलगाडीत घरी घेऊन जाणार आहे. मग सगळे दगड ऐकतात पण कुणीही त्या दगडाला पाझर नाही पडत. पैसे त्याचे काही देत नाही. ते मोठे मोठे दगड बैलगाडीत भरतो. बैलगाडी घेऊन डोंगरात सगळ्यात कड्या कपाला खालचं एक गोडाऊन असतं. त्या गोडाऊनमध्ये सर्व दगड मोठे मोठे टोळे असतात. ते तिथं मांडतो. कुलूप लावतो मोठ्याच्या मोठा आणि लगेच वरती. वडील म्हणतात का नाम्या काय झालं? झाली का खरेदी? सगळं वसुली झाली का? नाही हो 1 रुपयाचं वसुली झाली नाही. मग काय केलं? का ना सगळ्या लोकांना खाली माझ्या आपल्या गोडाऊनमध्ये पॅक करून त्यांना तुरुंगात टाकून दिले. बघू कोण आहे मग जाऊया आपण. मग ते बाबा आणि नाम्या चालत चालत खाली येतात. आल्यानंतर दरवाजा उघडला जातो. आत बघितलं तर मोठमोठे जे दगड होते ना सर्वच्या सर्व दगड सोन्याचे झाले होते. मित्रांनो एखादी गोष्ट श्रद्धेनं मनापासून नेक प्रामाणिकपणे स्वतःची प्रामाणिकपणे ग्राहकाची प्रामाणिकपणे सक्सेस मिळतंय नाही मिळतंय पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी 5व्या दिवशी 7व्या दिवशी सहनशीलतेचा क्षमताचा कस आपला लागेपर्यंत आपल्या प्रत्येक क्षणाला आपण जर प्रयत्न करत गेलो तर सक्सेस पुढं तुम्ही हार मानावं लागेल आणि एक वेळेस तुम्हाला विजयी व्हावं लागेल. एकच गोष्ट मी सांगतो हजारो वर्षापूर्वी एका सती सावित्रीनं वडाच्या झाडाखाली झालेल्या आपल्या पतीच्या मृत्यूला आपल्या केवळ हटवादीपणामुळे यमाच्या तावडीतून जगाच्या पाठीवर गेल्या हजारो वर्षामधून एक गोष्ट ज्या पतीचा जीव परत आणला होता. तर आपण तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. यश हे 100% आपलं आहे. प्रयत्नशील राहा. कोणत्याही क्षणी हरू नका. 100% तुमचा विजय आहे. हटवादी राहा. स्त्री हट्टापुढे बाल हट्टापुढे आपण नेहमी मान टाकतो तसा हट्ट आपल्या समोरच्या टार्गेटवर टाका. 100% यश तुमचंच आहे. सर हे सर्व गोष्टी तुमच्याकडून 2 दिवसामध्ये घेतल्या माझ्या एका ट्रकमध्ये भरलेत आणि ह्या मोठ्या पुण्यनगरीमधून हे सर्व मोठे भांडार सिदोरी मी घेऊन माझ्या या वाळवंटामध्ये जाणार आहे आणि 100% तुमचा हा जो सिदोरी आहे मला आयुष्यभर कमी पडणार नाही एवढीच मी या निमित्ताने तुम्हाला ग्वाही देतो आणि आजचे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.